आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय जेसीआय दापोली जेसीआय चषक 2026। पहिला बॉल टाकत असताना आपण गंगाधर यांना पाहतोय पहिलाच बॉल आडव्या बॅटने खायचा आहे। बॅट बॉलचा संपर्क तिथे नाही आहे। डॉट बॉल येतोय वीरवर्धन एंड कडून गोलंदाजीसाठी गंगाधर तयार आहे। गंगाधरच्या जाळ्यामध्ये निश्चित येथे हा फलंदाज सापडला जाईल का पाहावं लागेल। चिपळूणचा युवा तारा सितारा ओंकार मोरे चमकतोय या मैदानामध्ये। कालच्या दिवसामध्ये काय क्रिकेट खेळला होता। प्रहार करायचा होता यावेळीचा बॉल देखील आपण पाहतोय। ऑफिशियली इशारा मात्र इथे कोणताच नाही, तटस्थ आहेत। फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते। लाजवाब गोलंदाज आहे, प्रचंड वेग आहे गंगाधर इंगोले यांच्याकडे। आपण पाहायला गेलं तर स्टार खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वातील। येणारा पुढचा बॉल कदाचित फलंदाजाला थांबवतील का हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं ठरू शकतं। येणारा पुढचा बॉल आहे गंगाधर तयार। यॉर्क लेंथ वरती बॉल होता, चेंडूला अगदी समोरच्या दिशेनं ऑफसाइड रिजन मध्ये ड्राइव्ह केल्याचा प्रयत्न होता। एक रन तिथे कंप्लीट बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट आता केलेली आहे। हे दोन्ही खेळाडू हे दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत। बलाढ्य असे प्लेयर पाहायला मिळत आहेत त्या दोन्ही टीमकडे। उसामा दुस्ते देखील तितक्याच ताकदीचा प्लेयर आहे। लेफ्ट हँडेड बॅटर ओमकार तयार असेल गंगाधर यांच्या विरोधात। पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार आहे। मोठा प्रहार करायचा होता, बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही। क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला फसतील एक रन मिळून जाईनंतर स्ट्राइक रोटेट होतीये। बॅटिंग मार्क वरती उसामा दुस्ते आहे। पहिल्या दिवसामध्ये काय क्रिकेट खेळलं होतं हिमात पॅकर्स या टीमना। सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय, दुसऱ्या सेमीफायनलचा थरार आहे। रसिक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते। महत्वपूर्ण आपण मॅच पाहतोय, जिंकणारा फायनल्स साठी क्वालिफाय करेल। पुढचा चेंडू टाकण्यासाठी गंगाधर तयार ओसामाच्या विरोधामध्ये। चेंडूच्या अगदी गतीचा वापर केलाय। चेंडू मात्र एक बार निकली तो निकल गई, मिलेंगे चार, होगा बेटा पार, सीमा रेखा पार चौकार। champion 958 देखील गेलेला आहे। आपण सातत्याने म्हणतो की जे लोक पायाने चालतात दूरपर्यंतचा प्रवास करत असतात, परंतु जी लोक डोक्याने चालतात ती योग्य यशाच्या मार्गाने मार्गस्थ होत असतात। पुढचा बॉल आहे, डिफेन्स केलाय, चेंडूला सन्मान दिलाय। उसामा दुस्ते या खेळाडूचं नाव आहे। मागच्या बॉलवरती 4 रन्स मिळाले, पुढच्या बॉलला त्यांनी सन्मान दिलाय। त्याला माहित आहे चांगला गोलंदाज आहे, चांगला चेंडू आहे, त्याला सन्मान दिलाय। षटकाचा खेळ समाप्त, विदाउट लॉस 7 रन्स ऑन बोर्ड। असतील ओमकार मोरे याच्या विरोधामध्ये स्विच करण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल बिरकावून लावलाय, चेंडू चाललाय आउट ऑफ द मार्क, सिक्सर।
बॉल वरती चांगलं वेलकम सुस्वागतम केले प्रथमेशच्या. ओमकार मोरेनं स्विच इट खेळलाय. चांगला फटका प्रॉपर कनेक्शन देखील पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. स्कोरबोर्ड आता 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये गंगाधरनं फक्त 7 खर्च केले तर पहिल्याच बॉलवरती प्रथमेशच्या सिक्सर देखील आलाय. यावेळीचा बॉल आपण पाहतो. चेंडू लॉंग सॉफ्टला ट्रॅव्हल होतोय. जमिनीला कापत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 द्यायचा जेवढा प्रेक्षकांची आता गर्दी नक्कीच वाढायला लागली आहे. बाटल खूप मोठा आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं जेसे दापोलीचे प्रेसिडेंट आदरणीय डॉक्टर कुणाल मेहता सर यांचं आगमन झालेलं आहे. सर आपण देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण असं नसतं बा. ओ यावेळीचा बॉल देखील डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू चाललाय 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 सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. आणि नक्कीच आपण पाहायला गेलं तर कोण आलाय. तो बावा आलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशवरती तुडून पडलाय. लाजवाब शानदार बॅटिंग आहे. पहिला सिक्सर त्याच्यानंतर 4 पुन्हा 6. वावा वावा कमालची बॅटिंग चालली आहे. पुढचा बॉल आहे. प्रथमेश तयार. प्रहार करायचा होता परंतु यष्टींचा वेध. जावं लागेल बाहेर. बाहेरचा रस्ता दाखवलाय ओमकार मोरे. बॅक टू द इथे प्रथमेश ठाकरेची लाजवाब गोलंदाजी. त्यांनी दाखवलं त्याचा अनुभव झोकलाय प्रथमेशनं की मी टेनिस क्रिकेट विश्वाचा स्टार कसा बनलो. आता हे प्रथमेशनं देखील सिद्ध केलंय. आपण पाहतो चिपळूणच्या युवा सिताऱ्यांनी सुरुवातीच्या काही बॉलवरती आक्रमण केलं परंतु त्याच्यानंतर प्रथमेशनं सांगितलं की नक्कीच तुम्ही जर आक्रमण करू शकता तर त्याने अगदी उच्च स्तरावरचा चेंडू टाकला प्रतिस्पर्धी फलंदाजाला थांबवण्यासाठी. यावेळेचा बॉल आल्या 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 पहिला बॉल. या फलंदाजानं देखील आक्रमण चढवलंय. 4 रन मिळतील. चौकार. जेसी अनिकेत मयेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याने विनंती करतो की आपण मंचावरती या. जेसी अनिकेत मयेकर आपणास विनंती असल्या आपण मंचावरती यायचं आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ आता समाप्त झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचलाय 27. लॉस ऑफ 1. हिमात पायकर
धन्यवाद. 2 षटकांचा खेळ आता समाप्त झाला. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 27 रन्स बॉलिंग साठी. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय तर दाफलीचा कोहिनूर हिरा आकाश सकपाळ या हातामध्ये बॉल आहे. वीरवर्धन एंड कडून तो गोलंदाजीसाठी तयार आहे. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते या स्पर्धेला. बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय उसामा दुस्ते तयार आहे. पहिलाच बॉल आहे, भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिलाच बॉल आकाशचा आणि तो उडवून लावला होता लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा बॉल आहे. याही बॉल वरती वा खूप सुंदर आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. प्युअर क्लास षटकार. फौजनभाई रखांगी यांच्याकडून उसामाच्या 2 सिक्सर साठी 200चं कॅश प्राइज झालंय. आपण मॅच झाल्यानंतर उसामा आपलं कॅश प्राइज घेऊन जा. आकाशवरती सुरुवातीच्या दोन्ही बॉल वरती 2 मॅक्झिमम आलेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर लॉंग बोनच्या परिसरामध्ये सुमित ढेके स्वतः तिकडे दाखल झालेले आहेत. तर प्रथमेशांना अगदी पुढे घेतलेला आहे. शॉर्ट दरम्यानच्या दिशेनं प्रथमेश ठाकरे पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल देखील मागच्या पेक्षा हा खूप सुंदर आहे. जितका उंच तितकाच दूर आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काही कमालची बॅटिंग पाहायला मिळते. उसामा दुस्ते नाम तो सुना ही होगा. हा खेळाडू बघा. सुपर आउटस्टँडिंग फॅब्युलस अनबिलिव्हेबल. हा विश्वसनीय कामगिरी चालली आहे. लगातार 3 बॉल मध्ये 3 सिक्सर आलेले आहेत आणि जे का दापोलीतल्या स्टार प्लेअर वरती आकाश सकपाळ त्याचं नाव आहे. उसामा दुस्ते आपण पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडू वरती आक्रमण करताना दिसत आहे. पुढचा बॉल आहे ऑफ स्टंपच्या थोडस बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये जोडला जाईल. मागचे 3 बॉल अगदी रडार मध्ये होते. संघाचं स्कोरबोर्ड आता थोडस पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 46 च्या आकड्यावरती. 46 रन झालेले आहेत. यावेळीचा बॉल देखील आता ओव्हर द कव्हर आहे. खूप दूर आहे जाऊन आता त्याचबरोबर आपण पाहायला गेलं 4 बॉल मध्ये 4 सिक्सर आलेले आहेत. उसामा दुस्त याच्या बॅट मधून त्याची बॅट आता तळपली आहे. पहिल्या दिवसामध्ये अर्धशतक निश्चित झळकावलं होतं उसामानं. सत्तरभाई रखांगे लिजन फ्रेंड यांच्याकडून 4 मध्ये 4 सिक्सर साठी 500चं कॅश प्राइज झाले. पुढचा बॉल आहे. आता हा बॉल जड मध्ये टाकलाय. रन्स मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे.
52 रन स्कोरबोर्ड वरती. वॉट अ मॅच. सेकंड सेमीफिनालिस हे बॅटल आहे. याच्या नंतर फायनलचा थरार पाहायला मिळणार आहे. आकाशचा शेवटचा बॉल आहे. उसामा तयार आहे. ओ यस, यावेळेसचा बॉल यष्टींचा वेध घेतलाय. 4 सिक्सर आले, परंतु उसामाला सरळ मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. बाय मेरिट या एंड कडून मात्र गोलंदाजी करण्यासाठी गंगाधर तयार असेल. समोर मात्र फलंदाज. पहिलाच बॉल आहे, उडवला याला देखील लॉंग ऑनच्या परिसरामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. खेळ पकडलाय, फलंदाज बाद. जाऊन देखील स्पर्श करा. गंगाधरनं आपण बघितलं तर पहिल्या बरोबर विकेट मिळवलेली आहे. सुपर बॉलिंग, कमालची गोलंदाजी गंगाधरच्या माध्यमातून. समोर मात्र मोहसिन तयार असेल. नंबर 5 वरती मोहसिन स्वतः आलाय. बॅटचा अंदरुणी किनारा क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये तैनात आहे. जोपर्यंत थ्रो केला जाईल एक रन मिळून जाईल. मकरन स्ट्राईक मार्क वरती संघाची धाव संख्या थोडीशी पुढे सरकते. स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. 53 रन्स 53 तिथे झालेले आहेत. येणारा पुढचा बॉल आहे. मकरन त्याच्या विरुद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर गंगाधर चेंडू टाकला जाईल. ओ यावेळेसचा बॉल मकरंद लॉंग ऑफच्या बाहेर. इथे येतोय सिक्सर.
आणि त्याचबरोबर आपण पाहतोय जेसी कुणाल मंडलिक सर माझे गुरुवारी त्यांचं आगमन झालेलं आहे. मंडलिक सर तुमचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सायंकाळच्या सत्रामध्ये. पुनरागमन बघा, पहिला विकेट, मग सिंगल, मग सिक्स, आता डॉट बॉल आहे. गंगाधर इंगोले नाम तो सुना ही होगा, लाजवाब गोलंदाज आहे. परंतु मकरंद हा देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी मकरंद तयार आहे. यावेळेचा फुल टॉस आहे, फुल टॉस, परंतु समीर सावंतचा प्रयत्न अपयश आलंय. चेंडू जाईल यावेळेला, परंतु ऑफिशियली अंपायर ओव्हरराईड चेक करण्यासाठी इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. नो बॉलचा इशारा तिथे निश्चितच दिला जाणार आहे. नो बॉल वरती तिथे आता आक्रमण, म्हणजे येणारा पुढचा बॉल निश्चितच फ्री हिटचा असणार आहे. टोटली 5 रन्स ऍड करावे लागतील. संघाचं स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलंय 64-64 या आकड्यावरती. सेमी फायनलचा बॅटल चालू आहे. येणारा पुढचा बॉल फ्री हिट आहे. मकरंद दिसतोय सुपर हिट. या बॉलला उडवायचं होतं, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अनुभव आणि अनुभव, हे एक्सपिरियन्स आपल्याला गंगाधरचा पाहायला मिळालाय. मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव गंगाधरकडे निश्चित आहे आणि तो अनुभव आता या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये जोगताना आपण त्याला पाहतोय. येणारा पुढचा बॉल आहे. षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गंगाधर तयार आहे. हा बॉल देखील आपण पाहतोय तर योग्य टप्प्यावरती. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त. धाव संख्या लॉस ऑफ 3 विकेट 64 इमत पॅकर. शेवट शेवटचे 6 बॉल आहेत वीरवर्धन एंड कडून. राहुल आगरे तयार आहेत. बॉल टाकला जाईल. मोसीनना ड्राईव्ह केलेला आहे. आपण पाहतोय मिड विकेट रिझन मध्ये अलोंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडूला इथे फील्ड करतील वैगन या बॉलवरती देखील 2 रन्स मिळतच आहेत. महत्वपूर्ण षटक आहे. सेमीफायनलचा सेकंड सेमीफायनलचा बॅटल चालू आहे. दापोली 11 यांच्या विरोधामध्ये इमाद पॅकरचा संघ खेळतोय. तर स्वतः या ठिकाणी खांद्यावरती जबाबदारी घेत असताना एक चांगलं टोटल उभं करण्यासाठी मोसीन तयार आहे. या बॉलला देखील आक्रमकतेने खायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल सरळ चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. सुरुवातीचा बॉल 2 रन्स घेतले. पुढच्या बॉलवरती विंदी आलेला आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हाही बॉल योग्य टप्प्यावरती आहे आणि फलंदाज मोसीन बॅक टू द पवेलियन. विकेट सॅक्रिफाईस केले मकरंद यांच्यासाठी.
DJ. सर्व हे जे खेळाडू आपण चेअर मध्ये बसलेले आहात त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की येणाऱ्या काही वेळातच मुख्य मान्यवर जे आहेत ते या मंचावरती येतील, त्यामुळे आपण मान्यवरांचे या ठिकाणी उपस्थिती काही वेळातच आपल्याला पाहायला मिळेल. बाकी सर्व या ठिकाणीचे खेळाडू बसलेले आहेत तर सर्वांना विनंती करतो की आपण चेअर आणि मुख्य जे कोच आहेत आपण रिकामी करायचे आहेत, खाली करायचे आहेत. बॅटर नेम प्लीज. शंतनू मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. शेवटचा बॉल आहे राहुल आग्रेची. काय सुरेख गोलंदाजी, 5 चेंडू त्यांनी टाकले ज्याच्यामध्ये 4 खर्च केलेत आणि 1 विकेट देखील घेतलेली आहे. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला पहिलाच बॉल आल्या आल्या शंतनूनं आक्रमण केलं. चेंडू खूप दूर गेलाय. इथे सिक्सर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त. धावसंख्या 74 74 झालेत. त्याचबरोबर आपण पाहतोय तर आमचे मार्गदर्शक आदरणीय जयवंत जालगावकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर
अनवर शेठ रखांकी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. JCI चषक 2026 क्रिकेटचा बिगेस्ट फेस्टिवल, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आणि ह्या सेकंड सेमीफायनलचा बॅटल हा मुख्य मंच जो त्याचबरोबर आपण हा जो मुख्य मंच आहे तो फक्त आणि फक्त येणाऱ्या मान्यवर आणि JCI मेंबर्ससाठी आहे. त्याच्यामुळे जे अन्य खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण हा जो स्टेज आहे तो खाली करायचा आहे. माझ्याकडे तुम्हा सर्वांना घेऊन जातोय टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली सुमित ढेके आणि त्याचबरोबर प्रथमेश ठाकरे. आणि आपण खेळाडू कक्ष निश्चित बनवलेला आहे. त्या खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडू बॅटिंग करणाऱ्या टीमचे जाऊन बसतील. बॉलिंग मार्कवरती जुन्या दिवसांनी आपण पाहतोय वीरवर्धन एंड कडून ते गोलंदाजीसाठी तयार. समोर सुमित बराडेके तयार असतील. पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू चाललाय दूर षटकार. जुनेच्या पहिल्याच बॉलवरती सुमितनं अगदी खातं टीमचं ओपन केलंय. त्याचा समाचार घेतला. पहिला बॉल अगदी सिक्सर साठी पाठवून दिला. सुपर बॅटिंग पाहायला मिळते. सुमित जेव्हा अगदी चांगल्या लयमध्ये असतात ना, अनेक गोलंदाजावरती ते तुटून पडतात. पुढचा बॉल अगदी खेळण्यासाठी तयार. याही बॉलवरती नशिबाची साथ मिळाली. बॅटचा अंदरुणी किनारा पाहायला मिळतोय. जडमध्ये चेंडू होता. सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक पाहायला मिळते. हे एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं बॅटल आहे. 75 धावांचा डोंगर पार करायचा आहे दापोली 11 या टीमला. पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या बॉलवरती पुन्हा एकदा लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर हवाई सफर. चेंडू चाललाय. दोन चांगले मॅक्झिमम तर आलेत. चांगले डील करतायत सुमित ढेके. मागचा बॉल आपण डॉट पाहिला. पुढच्या बॉलवरती लगेच सिक्सर मध्ये डील केला. येणारा पुढचा बॉल आहे परंतु कमी गतीचा बॉल. चेंज ऑफ पेस केलाय. चांगला दिमागाचा वापर गोलंदाजाच्या माध्यमातून. जुने दिसानी या गोलंदाजाचं नाव आहे. काय चेंडूची कामगिरी चाललेली आहे. मागचा बॉल अगदी रडार मध्ये होता. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. स्लॉट मध्ये आला. त्याला लॉंग ऑनच्या बाहेर पाठवलं 6 धावांसाठी. टाइम लाईन अशी आहे 6.6. दोन चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. वीरवर्धन एंड कडून पुन्हा जुने तयार असतील. ओ यावेळीचा बॉल देखील भिरकावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ही ते विकेटचं पतन. फलंदाज सुमित बाद.
बाहेर पाठवलंय. सुपर बॉलिंग जुनेदच्या माध्यमातून सापळा रचला होता. बॅटिंग साठी पाठवलं जाते. मिस्टर कन्सिस्टंट दाखल झालेले आहेत. दापोलीची आन बान शान प्राईड ऑफ दापोली म्हणजे अर्थातच आपण पाहतोय मिस्टर कन्सिस्टंट आम्ही अपालकर दाखल झालेले आहेत. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी 75 धावांचा पाठलाग करतोय दापोली 11 हा संघ. बॅटल चालू आहे. हिमात पॅकर्स विरुद्ध दापोली 11 असं बॅटल चालू आहे. प्रथमेश ठाकरे नॉन स्ट्राईकला अजून आहेत. अजून त्यांनी एकही बॉल खेळलेला नाही. 5 चेंडूंमध्ये 12 रन्स खर्च केले जुनेदनं. तर आता बॅटिंग मार्क वरती आम्ही आलाय. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. प्रेक्षकांना आपण सांगू हे मैदान आपल्याला पाहण्यासाठी निश्चित आहे, परंतु गाड्या पार्क करून त्या गाड्यांवरती बसून तुम्हाला पाहण्यासाठी नाही. आपण मैदानामध्ये गाड्या पार्क केल्यात. पहिला बॉल यावेळेचा बॉल देखील सुरेख टाकलाय जुनेदच्या माध्यमातून. लाऊडली अपील केली जात होती. बॅट बॉलचा संपर्क नाही तिथे. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट. 12 रन्स खर्च केलेले आहेत जुनेदनं. या स्पर्धेसाठी दापोली अर्बन बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जयवंत जालगावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या जेसी दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉक्टर कुणाल मेहता यांना विनंती करतो की कृपया आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. त्याचप्रमाणे दापोली अर्बन बँकेचे संचालक आणि उद्योगपती आदरणीय अनवर काका रखांगे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करण्याची विनंती मी अध्यक्ष जेसी डॉक्टर कुणाल मेहता यांना इच्छितो. तर इथे आपण जाऊयात बॉलिंग मार्क वरती. ओमकार मोरे आहे. हो इथे प्रथमेश ठाकरेनं पहिलाच बॉल ओमकारचा हँडल करत असताना समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजर आहे. जोपर्यंत थ्रो केला जाईल पहिल्या बॉल वरती 2 रन्स येत आहेत. दिफॉन समाली रिसॉर्ट दापोली सिरीज बाय मेरिट या एंडकडून गोलंदाजीसाठी ओमकार मोरे डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. समोर असेल प्रथमेश ठाकरे. यस मागच्या मॅच मध्ये 5 बॉल मध्ये 5 सिक्सर ठोकत असताना टीमला मोठा विजय मिळवून दिला होता. हेलिकॉप्टर घुमवलंय. क्षेत्ररक्षक थोडे वाईड होते, परंतु चेंडूला जोपर्यंत पकडतील याही बॉल वरती रन्स मात्र मिळून जाणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स पुन्हा एकदा खात्यामध्ये जोडले जात आहेत. ओमकार मोरे देखील क्लासिकल बॉलर आहे. पॉवर प्लेचं षटक. हा सामना जिंकायचा असेल, हा सामना अगदी तुमच्या मुठीमध्ये आणायचा असेल तर हे या षटकामध्ये प्रहार करावे लागतील. धावांचा डोंगर तुम्हाला देखील उभा अगदी केलेला आहे, तो पोखरायचा आहे. त्याच्यासाठी आक्रमकतेने घ्यावं लागेल. यावेळेचा बॉल रडार मध्ये आलाय. पहाड़ों से टकराए उसे तूफान और तूफानों से टकराए उसे ओमकार मोरे कहते हैं. फलंदाज बाद प्रथमेश ठाकरे बाहेर. बॅटिंग साठी नंबर 4 वरती आता पाठवलंय राहुल आग्रे यांना पाठवलं गेलेलं आहे. 16 वरती 2 महत्वपूर्ण फलंदाज. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर सुमित डेके बाद झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय
तर ओमकार मोरेनं प्रतिस्पर्धी प्रथमेश ठाकरे याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. 16 वरती आता 2 खेळाडू बाद झालेले आहेत. 75 धावांचा तुम्ही पाठलाग करताय. सुरेख गोलंदाजी, डावकऱ्या शैलीचा गोलंदाज ओमकार तर आहेत, परंतु समोर राहुल आगरे हा देखील अगदी शानदार क्रिकेटपटू आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहे. पहिला बॉल आक्रमकतेनं खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क नाही. सरळ चेंडू मात्र किपरच्या हातामध्ये. येथे एक बिंदी चेंडू डॉट बॉल पाहायला मिळेल. पुनरागमन करायला झालं ना तर ओमकार मोरे सारखं पाहायला मिळते. अगदी ते पुनरागमन खूप महत्वाचं आहे. पहिला अगदी सुरुवातीच्या दोन्ही चेंडूंवरती दुहेरी धावा आल्या. त्याच्यानंतर एक फसवा बॉल टाकला. प्रॉपर कनेक्शन झालं नाही प्रथमेश ठाकरेचं. तिथं विकेट गमावा लागला होता. पुन्हा एकदा अगदी लोअर फुल टॉस बॉल होता. 1 रन तिथे मात्र बुडून जातोय. प्रयत्न 2चा होतोय आणि सक्सेसफुली रित्या याही बॉलवरती 2 रन्स कंप्लीट होत आहेत. संघाचं स्कोरबोर्ड आता खूप वेळानंतर थोडंसं पुढे सरकतंय. 18 रन्स स्कोरबोर्डला लागलेले आहेत. षटकातील शेवटचा बॉल किफायतशीर षटक टाकलेला आहे, स्पेशली पॉवर प्ले मध्ये. शेवटच्या बॉलवरती किती रन्स येत आहेत पाहावं लागेल. राहुल आगरे सर्वांच्या नजरा खेळाडूवरती आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खायचा होता. षटक क्रमांक 2चा खेळ तिथे समाप्त होतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचले 18 या आकड्यावरती. 18ला 2 दाफुली 11. येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता 57 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. The perfect gift for your loved ones. والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب. दापोलीतील उद्योजक आदरणीय राहुलजी राठोड सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. राहुल सर, आपणास विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचंय. राहुल राठोड सर, आपणास विनंती आहे की आपण आसनस्थ व्हा. त्याचबरोबर या ठिकाणी आपण राहुलजी राठोड सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करूया. JCI दापोलीचे प्रेसिडेंट आदरणीय डॉक्टर कुणाल मेहता सर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देऊन समोर ज्या गाड्या आपण पार्क केलेल्या आहात त्याची लाईट चालू आहे बघा. लाईट ऑफ करा. पहिलाच बॉल आपण पाहायला गेलं तर व्हाईट बॉल टाकला होता रोहितनं. शॉर्ट बॉल आहे, प्रॉपर असा टायमिंग नव्हता. 1 रन्स मात्र तिथे मिळून जाईल. 1 रन्स खात्यामध्ये पुन्हा जोडला जाईल. संघाचं स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. आता 17 बॉल मध्ये 55 रन्स पाहिजे दापोली 11 या टीमला. सामना जिंकण्यासाठी चमत्कार करावा लागेल या खेळाडूला. लोकांनी नमस्कार करायचा असेल तर राहुलला चमत्कार करावा लागेल. रोहित तयार आहे. फुल टॉस बॉल आहे. चेंडूला देखील चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात असेल. फंबलिंग पाहायला मिळते. रन्स मात्र एकच घेतला जाईल. आमिया पालकरला आता दहाडावं लागेल. आमियाला या मॅच मध्ये हा सामना जिंकायचा असेल तर त्याच्या बॅटनं अगदी प्रतिस्पर्धी गोलंदाजाला उत्तर द्यावं लागेल. बॉलर प्रश्न विचारतील, उत्तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आमेच्या विरोधामध्ये रोहित पाहायला मिळेल. बाजू थोडी बदललेली आहे वीरवर्धन रेन कडून. यावेळेसचा बॉल खूप 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 दूर षटकार.
आता या मैदानाच्या आतमध्ये तुटून पडताना अभय पालकर दिसतोय. रोहित वरती त्यांनी चांगला प्रहार देखील केलेला आहे. पुढचा बॉल खेळण्यासाठी पुन्हा तयार होतोय. या बॉलवरती अगदी थोडासा हताश, थोडासा निराश. फेअर डिलिव्हरी आहे, डॉट बॉल आहे. चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय. एक तेरी तो एक बेरी अशा प्रकारचा सध्याचा सामना पाहायला मिळालेला आहे. 27 वरती संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय. मॅच जिंकायची असेल तर षटकार आणि चौकारामध्ये तुम्हाला डील करावी लागेल. हा बॉल आता सोडून दिलाय. पंचांचे दोन्ही हात आता भूमी समांतर केलेले आहेत. धाव मिळाली अवांतर. एक एक रन्स खूप महत्वाचा ठरू शकतो. एक एक रन्स खूप महत्वाचा देखील आहे. इम्पॉर्टंट रन्स आहे तिथून. प्रत्येक रन्स तुम्हाला खूप महत्वाचा ठरू शकतो. पुढचा बॉल आहे. रोहितनं वाईड टाकल्यानंतर पुढचा बॉल. या बॉलवरती पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचं होतं. एक रन तिथे देखील घेतला जाईल. स्ट्राईक रोटेट होते. टीमचं स्कोरबोर्ड आता थोडं पुढे सरकत असताना 29 या आकडेवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. षटकातील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती काय घडणार, काय होणार पाहावं लागेल. सगळ्यांच्या नजरा लागलेत. ऑनलाईन रस्तिका परीक्षा 100 पेक्षा अधिक लोक स्पोर्ट्स टीम या चॅनलवरती जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा तिथे फटका फसलाय. रन्स मात्र तिथे आता मिळून जातील. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 29. लॉस ऑफ 3 विकेट्स. 12 बॉल मध्ये पाहिजेत आता 46 रन्स. प्रति ओव्हर 23 रनची सरासरी मेंटेन ठेवत असताना तुम्हाला आता हे रन्स बनवावे लागतील. तुर्तास विश्रांती. जाऊया डीजे यांच्याकडे. बॅटर नेम प्लीज. बॅटर कादर मेमन यांच्याकडून जुनेद इसाने यांच्यासाठी सुमित डेकेचा जो विकेट घेतला होता त्याच्यासाठी ते 500चं कॅश प्राइज झालेला आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये ते पाठवले देखील गेलेलं आहे. 12 बॉलमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंगसाठी सूरज यांना पाठवलं गेलेलं आहे. हा सामना जिंकण्यासाठी या सूरजला कारनामे करावे लागतील. आपण म्हणतो ना, सूर्य जसं बनायचं असेल तर त्याच्यासाठी अगदी जळावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ होना नहीं पड़ता मित्रों, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. अभी आपको करना पड़ेगा. इस गेंद के ऊपर एक बड़ा स्लो खेलने का प्रयास था जब तक इस गेंद को फील्ड करते. बड़ी इत्मीनान के साथ यहाँ पर 1 रन मुकम्मल किया है. 1 रन खात्यामध्ये जोडला जाईल. 30 तर झालेत. अजून 45 पाहिजेत. 11 बॉल मध्ये अपन पाहायला गेले तर 45 पाहिजे आहेत. और लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों को मित्रों कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कम रही है देखो और उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना है और चैन नींद सब त्यागो तुम और संघर्षों का मैदान मत छोड़ कर भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. प्रयत्न करा. प्रयत्न करत असताना चुकला तरी चालेल. प्रयत्न करायचे सोडू नका. हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक असल्याशिवाय देखील प्रगती होत नाही. यावेळेसचा बॉल देखील लवकर शैलीचा गोलंदाज ओमकार मोरेनं बॅटरला थांबवणारा चेंडू टाकलाय. लाईक बाईचा इशारा तिथे दिला गेलेला आहे. 10 बॉल आहेत. 10 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 44 धावांचा अजून पाठलाग करायचा आहे दापोली 11 या टीमला. आपण जुनेदला पाहिलात, ओमकारला पाहिलात, रोहितची अगदी शानदार धारदार गोलंदाजी. सूरजला आक्रमण करावं लागेल. इथे फुल टॉस बॉल आहे. त्याला ड्रायव्हिंग स्ट्रोक केलाय. असं वाटलं होतं या बॉलला डील सिक्सर मध्ये करतील सूरज आणि त्याचबरोबर अमिया.
कमी गतीचा बॉल टाकला गेला. इथे काय घडतंय इथे थोडीशी चर्चा करत आहेत ऑफिशियल्स, यांच्याकडे चर्चा करत आपण पाहताना. ऑफिशियली डिसिजन अजून देखील पेंडिंग आपल्याला पाहायला मिळते. वाईड बॉलचा इशारा तिथे दिला गेला. एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये आता जोडला जाईल. 9 बॉलमध्ये 41 रन्स पाहिजे. आता सामना जिंकण्यासाठी सूरज यांना आक्रमण करावं लागेल. पुन्हा एकदा यावेळेसचा फटका देखील आपल्याला बॅटिंग मध्ये टीम खोली आहे. दापोली 11 या टीमकडे चांगले बॅटर्स आहेत. सूरज यांना पाठवलं गेलं 3 चेंडूंमध्ये अगदी धीमा गतीनं फक्त 3 रन्स बनवलेले आहेत. आम्ही 6 चेंडूंमध्ये फक्त 7 रन्स बनवलेत. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून एकच फक्त मोठा फटका आला होता. त्याच्यानंतर त्यांचा देखील बल्ला खामोश राहिलाय. लेग स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेरच्या बॉलला इथे वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्राच मिळत आहेत. ओमकार मोरे यांची काय गोलंदाजी साधली आहे. सुरेख गोलंदाजी एक्स्ट्राच देत आहेत, परंतु आतापर्यंत थांबवलेले तर निश्चित आहे. आठ बॉल मध्ये 40 रन्स पाहिजेत सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा या ठिकाणचा जो फटका आहे तो देखील फसलेला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. एकदा ओमकारची बॉलिंग आवडली असते जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण काय गोलंदाजी केले मोठ्या मॅच मध्ये. सेकंड सेमीफायनलचं बॅटल आहे दापोली 11 विरुद्ध इमाद पॅकर्स. सुपर डुपर संडे आहे. ग्रँड फिनालेचा हा संपूर्ण दिवस आपण पाहतोय. रसिक प्रेक्षकांची फायनलला काही वातच गर्दी देखील पाहायला मिळेल. 7 बॉल मध्ये आता 39 पाहिजेत. यावेळेचा बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. इथे 4 रन्स मिळतील. 6 बॉल मध्ये आता 35 रन्स पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. Okay. Okay. सहा बॉल आणि 35 धावांची गरज, म्हणजे याचाच अर्थ 6 मध्ये 6 सिक्सर ठोकावे लागतील. बॉलिंग साठी शंतनू याच्या हातामध्ये बॉल दिलाय. वीरवर्धन एंड कडून तो गोलंदाजीसाठी तयार आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर बॅटर्सने एक सिक्सर ठोकला तर अनवर शेठ रखंगे यांच्याकडून 500चं कॅश प्राइज त्याला दिला जाईल. पहिलाच बॉल आहे, परंतु अगदी तिथे बॅटचा स्पर्श झाला. रन्स मात्र तिथे मिळणार नाहीत. संपूर्ण मॅच मात्र इमाद पॅकर्स या टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये आता 35 पाहिजे. पाच मध्ये 35. काय बॉलिंग केले या संपूर्ण संघातल्या बॉलरनं. भिरकावून लावलाय. हा बॉल मात्र खूप दूर गेलाय, परंतु इथे 6 रन्स मिळतील षटकार आलाय. यावेळीचा बॉल आपण पाहतोय खूप खूप उंच आहे. क्षेत्ररक्षक येतील. मकरंद मात्र प्रयत्न करत होते. इथे तेवढा चांगला संपर्क नव्हता. तिथे पाहिला गेला तुम्ही तर निश्चित एक सिंगल मिळून जाईल. उर्वरित जे चेंडू आहेत
3 बॉलमध्ये 28 रन्स पाहिजेत. संपूर्ण मॅच इमाद पॅकर्स या टीमकडे. 3-28. शंतनू गोलंदाजच्या मार्क वरती राऊंड द विकेट बॉल टाकेल. या बॉलला फक्त आणि फक्त तुम्हाला 4 रन्स मिळतील, पण तो हे 4 रन्स तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवणार नाहीत. सनिकोड आपले सर्व प्लेयर्स घेऊन आपण रेडी राहायचं आहे. येथून जिंकणारा जो संघ असेल तो अगदी सनिकोड यांच्या विरोधामध्ये फायनलचा बॅटल खेळताना दिसू शकेल. क्रिकेटचा बिगेस्ट फेस्टिवल आपण पाहताय JCI चषक 2026 सेकंड सेमीफिनाले. यावेळेचा बॉल देखील समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या परिसरामध्ये सिक्सर येतोय, परंतु हे सिक्सर हे चौकार मात्र ध्येयापर्यंत पोहोचवणार नाहीत. एक बॉल मध्ये आता 18 रन्स पाहिजेत. हिमाद पॅकर्स ओसामा दुसरेचे लाजवाब अगदी इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. मोजक्या चेंडूंची ती इनिंग होती, परंतु अगदी प्रभावित करणारी होती. हा देखील बॉल बाहेर मारलाय. इथे देखील तब्बल आणि तब्बल 6 रन्स मिळतील, परंतु सिक्स जरी मारला असेल तरी सामना मात्र इमाद पॅकर्स या टीमला जिंकलाय. आपल्याला सेकंड फायनलिस्ट मिळालेला आहे, तो म्हणजेच अर्थातच आता ऑफिशियली झालेला पॅकर्स ग्रँड फिनालेचा सामना काही वाहतच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी मुख्य मंचाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. सनिकोड आणि त्याचबरोबर इमाद पॅकर्स. फार वेळ नाहीये आपल्याकडे. येत्या 5 मिनिटांमध्ये